आजची आपली डिश आहे बटाटा आणि टमाटरची रस्सा भाजी। तर ही डिश भरपूर बनवायला सोपी आहे आणि या डिशसाठी लागणारे जे काही इन्ग्रेडियंट्स आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ही डिश आम्ही कशी बनवतो आणि हे बघून तुम्ही कशी बनवणार, तर चला बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बटाटा टमाटरची भाजी। तर त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत, मोहरी घेतलेली आपण, त्याच्यामध्ये जिरे घेतलेले आहेत आणि आपण घेतलेले आहे कापलेला धनिया, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूणची पेस्ट ही, आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे 2 कापलेले कांदे, 1 कापलेला टमाटर आणि इकडे आहे कढीपत्ता आपण घेतलेला आहे। त्यानंतर आपण घेतलेले आहे बॉईल करून घेतलेले बटाटे। त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेलं आहे मीठ टेस्टनुसार, लाल तिखट, लाल मिरची पावडर 2 चम्मच, आणि ही घेतलेली आहे हळद 1 चम्मच, धनिया पावडर 2 चम्मच। आता कढईमध्ये आपण तुम्ही बघत आहात 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे कढीपत्ता। तेल चांगलेच बॉईल झालेलं आहे। आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे, तेल चांगलेच बॉईल झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी आणि जिरे। जास्त काही कॉम्प्लिकेटेड डिश नाहीये, लवकरात लवकर होणारी डिश आहे आणि पटकन होणारी डिश, आणि 2-3 इन्ग्रेडियंट्स फक्त। आता तेल आपलं चांगलाच तडका लागलेला आहे, तेल चांगलं उकळलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे आता, आता कांदा फ्राय करून घेणार आहे, कांदा ऍड करायचा आहे। कांद्याची सेम स्टोरी, गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे, म्हणजे कांदा चांगला आपल्याला इकडे परतून घ्यायचा आहे। हा, तर आई म्हणते ह्याच्यामध्ये जास्त काही मसाले नाहीये, हळद, मिरची पावडर, धने आहेत, आणि जसे तुम्ही बघितलं की जिरे आणि मस्टर्ड सीड, राई आहे त्याच्यामध्ये, आलं, कोथिंबीर, ते जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाहीये त्याच्यामध्ये, कॉम्प्लिकेटेड नाही। तर ही डिश लवकरात लवकर होणारी डिश आहे आणि हे आपण टाकणार आहोत सॉल्ट, मीठ टेस्टनुसार। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगला कांदा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा। हाय फ्लेम वरती ठेवायचा आपल्याला गॅस इकडे। आता हा आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे इकडे। आता म्हणजे ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे, आता ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकणार आहे 2 चम्मच, जी आपण घेतलेली, मालवणी मसाला नाहीये। ही आहे हळद पावडर, ही आहे धनिया पावडर, ही 1 चमचा घेतलेली, तर 2 चमचा घेतले, 1 चमचा धनिया पावडर। तर आपण घेतलेला आहे लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे हळद आणि धनिया पावडर। हे चांगलं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हा आहे अद्रक लसूणचा मसाला आहे, हा जिंजर गार्लिक पेस्ट। आता फ्राय करून घ्यायचं आपल्याला, आणि ह्याच्यामध्ये आता टमाटर ऍड करणार आहे। असा टमाटाने असा टँगी फ्लेवर येतो आणि आपल्या बटाट्याने अशी भाजीला जरा बॉडी येते, स्ट्रक्चर येतं, आणि टमाट्याने टँगीचा फ्लेवर येतो। आता हे आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे, 5 मिनिटासाठी मसाल्याला तेल सुटू द्यायचं आहे, म्हणजे हा मसाला चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा। आपला मसाला एकदम फ्राय झालेला आहे, तेल सुटलेलं आहे मसाल्याला। तर आता आपण याच्यामध्ये क्विकली बटाटे टाकून घेऊया। आता मसाला पूर्ण बटाट्यांमध्ये प्रॉपरली मिक्स करून घ्यायचा आहे। बटाटे चांगले असे मसाल्यामध्ये मॅरिनेट झाले पाहिजे, म्हणजे मिक्स झाले पाहिजे। भरपूर सुंदर वास दरवळतो। आणि टमाटर आणि बटाट्याची भाजी म्हटलं तर ही रस्सा भाजी बनवणार आहे ना आपण, हा ही रस्सा भाजी बनवणार आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण आता 2 ग्लास पाणी ऍड करणार आहे। इथे तुम्ही बघू शकता आपण गरम पाणी बॉईल केलेलं आहे, जे आपल्या टमाटर आणि बटाटा टमाटरच्या रस्सा भाजीत जाणार आहे। एकदम असं तडक्याचा असा वास येतोय,
कढीपत्ता दिसतोय, मस्त आपले मसाले फ्राय झालेले आहेत. त्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ऍड केलेलं आहे आणि मीडियम फ्लेम वरती गॅस ठेवायचा आपल्याला. आपला रस्सा चांगला असा बॉईल झाला पाहिजे, चांगले बुडबुडे यायला पाहिजे, त्याच्यामध्ये ग्लेज आलाय चांगला करीला. आता ह्याच्यामध्ये आता गॅसवरती आपल्याला हे ठेवायचं 5 ते 10 मिनिटासाठी ही डिश ठेवायची. तर त्याला कट येईल ना. तर चला 5 ते 10 मिनिटांनी तुम्हाला दाखवतो कशी आपली दिसते डिश. आता याच्यामध्ये आपण लाल मिरचीची फोडणी देणार आहे. अख्खी लाल मिरची आणि तेल घेतलेलं आहे. तडका देऊन घेणार आहे आपण. आपला चांगला तडका झालेला आहे, तडका तयार करून घेतलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता चांगला बॉईल आलेला आहे याच्यावरती. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि अजून थोडं 5 मिनिटासाठी ठेवायचं. अजून 2 मिनिटासाठी हे बॉईल होऊ द्यायचंय. रस्सा भाजी भरपूर छान टेस्ट आला, म्हणजे सुवास एकदम सुंदर आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर ऍड करणार आहोत. कलर कॉम्बिनेशन वाव, भरपूर छान दिसत आहे, हिरवं लाल. आता ही आपली बटाटे टमाटरची रस्सा भाजी तयार झालेली आहे. आता हिला आपण सर्विंग बोल मध्ये सर्व करून घेऊया. भरपूर छान बॉईल आलेला आहे, कट आलेला आहे एकदम त्याच्या बरोबरच. तर ही रस्सा भाजी चपाती असो, राईस असो, भाकरी असो, त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो आणि लवकरात लवकर होणारी डिश आहे. जास्त काही रॉकेट सायन्स याच्यामध्ये लावायचं नाही आपल्याला. थोडेसे इन्ग्रेडियंट्स आणि भाजी आपली रस्सा भाजी तयार होते. तर आता आपण सर्विंग बोल मध्ये सर्व करून घेऊया. ही आपली सुंदर रस्सा भाजी तयार झालेली आहे बटाटा आणि टमाटरची. तर ही भाजी टेस्टला तर एकदम उमदा झालेली आहे. बटाट्याने आपल्या रश्श्याला एकदम बॉडीचं स्ट्रक्चर आलेलं आहे. टमाटरने जो आपला आंबटपणा असतो, टँगीनेस आलेला आहे. आणि करी तर बघू शकता तुम्ही किती शानदार झालेलं आहे, कट आलेला आहे करीला. तर तुम्ही करी राईस बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता आणि डिनर आणि लंचसाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे ही. तर मला तर भरपूर भूक लागलेली आहे, तर मी आता ह्याच्यावरती ताव मारणार आहे. आणि तुम्ही पण जरूर ही डिश ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि मुंबईकर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.
आहे.